श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी मंगळवारी म्हणजे 24 जून रोजी संध्याकाळी 6:49 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 25 जून रोजी दुपारी 4 वाजता समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावास्या ही बुधवारी म्हणजे 25 जून रोजी असणार आहे। ज्येष्ठ अमावास्या ही दर्श अमावास्या असेल। ज्येष्ठ अमावास्येला पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, दान, ब्राह्मणांना भोजन इत्यादी करावं। स्नान केल्यानंतर तर्पण करावे, पूर्वजांची कृपा राहावी यासाठी पिंडदान, पंचबली कर्म करावे, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे। यामुळे अतृप्त पूर्वज प्रसन्न होतील आणि घरावरील पितृदोष दूर होईल। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। तसेच अमावास्येला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। कारण अमावास्या तिथीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी अनेक शुभ योगांचा संयोग जुळून आलेला आहे। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, त्याचबरोबर वृद्धी योग आणि गंड योगाचा संयोग आहे। या शुभ संयोगांमध्ये आपण जे पण कार्य करतो, पूजा करतो, सेवा करतो, उपाय करतो त्याचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत या 3 वस्तू जाळायच्यात। या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, भांडणं, शत्रुपीडा, नजरबाधा, पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे। तर ती कोणती वस्तू जाळायची, कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अमावास्येच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि म्हणूनच अमावास्येला काही लोकांचं मन हे चंचल होत असतं। अमावास्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम होतो आणि कधी कधी नकारात्मक शक्तींचा सुद्धा या लोकांवर प्रभाव पडतो। बऱ्याच लोकांना अमावास्या आली की भीती वाटते। त्यांना असं वाटतं की अमावास्येचा दिवस हा वाईट आहे, पण अमावास्या ही इतर तिथीप्रमाणे अतिशय शुभ आहे। अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून पूजा ही केली जाते। त्याचबरोबर जर काही प्रभावी उपाय आपण केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची। तसेच आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायच्यात। कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही लागणार आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे। तर त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची आहे। तर तुम्ही गावा साईडला राहत असेल तर शेण तुम्हाला सहज भेटून जाणार आहे, पण तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज शेणाच्या गौरीचे छोटे छोटे पॅकेट हे भेटणार आहे। तर एक शेणाच्या गौरीचा तुकडासुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचं। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून
निघून जाते। आता त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या। ज्या हिरव्या वेलची आणि लवंगा आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात। त्याचबरोबर लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते। आता या लवंग आणि हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायच्यात। आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचेत। तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा आणि दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत हे मिळत असते। आता हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला उतरवायच्यात आणि हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे आहेत। आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो। काही वेळाकरता आपल्याला या मातीच्या पंतीला तिथेच देवघरासमोरच ठेवायचे। त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा। फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा, की अगदी तुम्ही ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात। हा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवून झाला की त्यानंतर आपल्याला या मातीच्या पंतीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायचं आहे। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरात न काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।